सुनील राव सकाळपासून काहीतरी विचार करत खुर्चीवर बसलेले होते. मंगलताईंनी त्यांना विचारले, अहो काय झाले, कुठे हरवला आहात तुम्ही आज? सकाळपासून बघते मी तुम्हाला, तुम्ही तुमच्याच तंद्रीत आहात. सुनील राव म्हणाले, अगं मंगल, काही नाही, बस इथे. मी विचार करत होतो की आपण 1-1 रुपया जमा करून शहरात जागा घेऊन इतका मोठा बंगला बांधला आणि म्हातारपणात मात्र इथे खेड्यात राहत आहोत. मंगल, आता वय झाले आहे आपले, केव्हापर्यंत असं एकटं राहायचं आपण? आपला मुलगा रोहन शहरात राहतो, खूप आठवण येते त्याची, सुनेची, शीतलची आणि नातू शौर्याची. शौर्य आता 2 वर्षाचा झाला आहे. मी विचार करतोय की आपण आपल्या मुलाजवळ जाऊन राहूया का? आता ही शेतीवाडीचं कामही जमत नाही हो. तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर मंगलताई म्हणाल्या, अहो मला पण खूप आठवण येते रोहन, शीतल आणि शौर्याची. आता माझा पण जीव लागत नाही इथे. मी सुद्धा विचार करते की कधी आपण रोहनकडे जायचं, पण इथे आपली शेती आहे. आपण गेलो तर शेती कोण करणार? त्यावर सुनील राव बोलले, अगं मंगल, यात इतका काय विचार करायचा? शेती देऊ आपण भाड्यावर करण्यासाठी, आणि राहिली गोष्ट हिशोबाची तर मारत जाऊ चक्कर 4-5-6 महिन्यातून. तर मग करूया का जाण्याची तयारी? यावर मंगलताईंनी हसून होकारार्थी मान डोलावली. 7-8 दिवसात मी शेतीचे सर्व काम आटपून घेतो. सगळं व्यवस्थितरित्या करून निघू मग आपण. मंगलताई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्हाला जसं उचित वाटेल तसं करा. बघता बघता सुनील रावांनी सर्व कामं उरकून घेतली आणि निघण्याचा दिवसही आला. सुनील रावांनी रोहनला फोन केला नव्हता, कारण त्यांना आपल्या मुलाला आणि सुनेला सरप्राईज द्यायचं होतं. मंगलताई सर्व आटपून तयार झाल्या आणि 2-3 पिशव्या घेऊन बाहेर आल्या. काही पिशव्यांमध्ये त्यांनी त्यांचे कपडे घेतले होते, तर काही पिशव्यांमध्ये आपल्या मुलासाठी, रोहनसाठी, सुनेसाठी, शीतलसाठी आणि नातू शौर्यासाठी खायला बनवलेले पदार्थ होते. नातवासाठी खेळणी सुद्धा घेतली होती. ड्रायव्हरने सर्व सामान गाडीत नेऊन ठेवले. सुनील रावांनी घराला कुलूप लावले व शेजारच्या काकूंना सांगितले की घराकडे लक्ष असू द्या आणि बागेतल्या फुलझाडांना पाणी घालत जा. असे सांगून दोघे गाडीत बसले. गाडी शहराच्या दिशेने धावू लागली. मंगलताईंना आणि सुनील रावांना असे झाले होते की कधी एकदा ते आपल्या परिवाराला पाहतात. पाहता पाहता गाडी मुलाच्या दरवाजासमोर येऊन उभी राहिली. सुनील राव आणि मंगलताई गाडीतून खाली उतरले व सुनील रावांनी घराची डोरबेल वाजवली. रोहनने येऊन दार उघडले आणि समोर आई वडिलांना पाहून तो खूपच खुश झाला. तो म्हणाला, आई बाबा तुम्ही? मला एक फोन तरी करायला हवा होता. त्यावर बाबा म्हणाले, बेटा तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून फोन केला नाही. त्यावर रोहन म्हणाला, या आई बाबा इथे सोफ्यावर बसा, मी शीतलला बोलवून आणतो. रोहन रूममध्ये गेला आणि शीतलला उठवले. सकाळचे 9 वाजले होते, तरीही शीतल अजून झोपलेली होती. ती रोज 10-10:30 वाजता उठायची. घरात एकटीच राहायची म्हणून ती तिच्या मनाप्रमाणे राहत होती. रोहन म्हणाला, शीतल शीतल उठ अगं, आईबाबा आले आहेत. आईबाबाचं नाव ऐकता शीतल गडबडून उठली. तिने शॉर्ट घातलेले होते. ती पटकन बाथरूममध्ये गेली आणि नीटनेटकी साडी घालून आली. हॉलमध्ये येऊन तिने आईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि जाऊन त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. सर्वांनी मिळून चहा घेतला. सुनील राव म्हणाले, सुनबाई शौर्य कुठे आहे? त्यावर शीतल म्हणाली, बाबा अजून झोपलाय तो. असे म्हणून शीतल स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. रोहन म्हणाला, आई बाबा तुम्हाला इथे पाहून मला किती आनंद झाला आहे हे मी सांगू शकत नाही. मंगलताई म्हणाल्या, रोहन बाळा, तुमची सर्वांची खूप आठवण येत होती म्हणूनच आम्ही आलो आहोत. शीतल स्वयंपाकाला लागली. तिच्या मागोमाग मंगलताई सुद्धा किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, शीतल बाळा काही मदत लागली तर सांग, मी करते. त्यावर शीतल म्हणाली, आई तुम्ही आताच तर आले आहात, तुम्ही हॉलमध्ये बसा, मी करते सगळं स्वयंपाक. शीतलला वाटत होते की सासू सासरे 1-2 दिवसांसाठी आले आहेत, राहतील आणि मग गावाकडे जातील. तिने स्वयंपाक बनवला व सर्वांसाठी ताट वाढले. सर्वांनी एकत्र मिळून जेवण केले. 2 वर्षाचा शौर्य सुद्धा आपल्या आजीजवळ जाऊन बसला. सर्वांचे जेवण झाल्यावर शीतलने भांडी जमा केली व किचनमध्ये जाऊन भांडी घासू लागली. तोपर्यंत मंगलताईंनी घर झाडून घेतले. आईबाबा आल्यामुळे आज शीतलला सकाळपासून कामच काम होते. रोज तिला तिच्या मनाप्रमाणे राहण्याची सवय होती, त्यामुळे सासू सासऱ्यांसमोर तिला फार अवघड जात होते. 1-2 दिवसात आईबाबा जातील असा शीतलचा भ्रम होता.
परंतु 8 दिवस झाले तरीही आई बाबा काही जाण्याचे नाव घेत नव्हते. शीतलला सकाळी 10-11 वाजता उठायची सवय होती. ती कधी स्वयंपाक बनवायची तर कधी हॉटेलमधून जेवण ऑर्डर करायची. रोहन तर कधी कधी कॅन्टीनमध्ये जेवून यायचा. शीतल त्याला डब्बासुद्धा देत नसे. परंतु आई बाबा आल्यामुळे शीतलला रोज सकाळी लवकर उठावे लागत होते. रोज त्यांच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक करावा लागत होता. तिला सासू सासऱ्यांचा फार कंटाळा आला होता. आता 15 दिवस होत आले तरीही सासू सासरे काही जाण्याचं नाव घेत नव्हते. म्हणून रोहन घरी आल्यावर शीतल त्याला म्हणाली, रोहन, तुमचे आई बाबा अजून किती दिवस राहणार आहात इथे? 15 दिवस झाले आहेत तरी ते काही जायचं नाव घेत नाहीत. त्यावर रोहन म्हणाला, काय बोलत आहेस? आई वडील आहेत ते माझे, हे त्यांचंही घर आहे. त्यांचं मन करेल तोपर्यंत ते इथे राहतील. तू कोण आहेस त्यांना इथून जायला सांगणारे? आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले. शीतल म्हणाली, रोहन, हे आता फार झालं. मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही. या घरात मी आधीपासून एकटीच राहत आले आहे आणि पुढे सुद्धा माझ्या मर्जीने एकटीच राहणार. माझं जगणं कठीण झालं आहे. सकाळी लवकर उठा, त्यांना चहा बनवून द्या, चहा झाला की स्वयंपाक करा, दुपारी परत चहा, लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागा. हे माझ्याकडून होणार नाही. तुम्ही उद्याच त्यांना सांगा गावाकडे जायला, नाहीतर? त्यावर रोहन म्हणाला, नाहीतर काय? शीतल म्हणाली, नाहीतर मी माझ्या माहेरी जाईन आणि तुमच्यावर केससुद्धा टाकेन. रोहनला विश्वासच बसत नव्हता की शीतल असे बोलू शकते. तो म्हणाला, शीतल, तू अशी का वागत आहेस? माझे आई वडील आहेत, ते आपल्याजवळ नाही राहणार तर कुठे राहतील? मला भाऊही नाही, मग त्यांना दुसरं घर कुठे आहे? त्यावर शीतल म्हणाली, ते मला माहीत नाही. आतापर्यंत काय ते आपल्यासोबतच राहत होते का? एकटेच तर राहत होते ना? मग पुढे पण एकटेच राहतील. असे म्हणत ती पाय आपटत पलंगावर जाऊन तोंड दुसरीकडे करून झोपून गेली. रोहनला मात्र खूप तणाव आला होता. काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. आईबाबांना गावाकडे जा असे कसे सांगावे या विचाराने त्यांचे डोके सुन्न झाले होते. रात्रभर त्याला झोप लागली नाही. सकाळी तो उठून बाबांजवळ येऊन बसला. सुनील रावांनी पाहिले तर त्याचे डोळे लाल झाले होते. त्यांनी विचारले, काय झालं रोहन, तुझे डोळे इतके लाल का झाले आहेत? झोप नाही लागली का रात्री? त्यावर रोहन म्हणाला, काही नाही बाबा, कामाच्या प्रेशरमुळे असेल. चला, मला ऑफिसला उशीर होत आहे. असे म्हणून तो ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी कामावरून आल्यावर तो सरळ आपल्या रूममध्ये गेला. त्याच्या पाठोपाठ शीतल सुद्धा रूममध्ये गेली. शौर्य आजीजवळ खेळत होता. तो अचानक रडायला लागला. म्हणून सुनीलराव म्हणाले, आण त्याला इकडे, मी सुनबाईजवळ सोडून येतो. असे म्हणत ते शौर्यला घेऊन शीतलच्या रूमकडे गेले. तोच त्यांना दोघांच्या भांडणाचा आवाज आला. शीतल म्हणत होती, मी सांगितलं होतं ना तुम्हाला आजच बोला म्हणून, तुमच्या आईवडिलांना गावाकडे जायला, पण तुम्ही काही बोललाच नाहीत. बघा, उद्याचा दिवस देते मी तुम्हाला. उद्या तुमचे आईवडील गावाकडे गेले नाही तर परवा मी माझ्या माहेरी जाईन आणि तिथे गेल्यावर तुमच्या नावावर केस टाकेन. त्यावर रोहन म्हणत होता, अगं तू असं कसं करू शकतेस? आणि शीतल म्हणत होती, मला काहीच माहिती नाही. मी जेवढं म्हटलं तेवढंच करा, नाहीतर मग केस लढायला तयार राहा. असे शब्द ऐकता सुनीलरावांचे हातपाय गार पडले. काय बोलावे आणि काय करावे तेच त्यांना सुचत नव्हते. त्यांनी शौर्या दरवाजाजवळ सोडले आणि शांतपणे आपल्या रूममध्ये निघून गेले. सुनबाई आपल्याला गावाकडे जायला सांगत आहे, आपण काय करायचं? हा विचार त्यांच्या मनात घोळत राहिला. मंगलताईंनी विचारले, अहो काय झालं, इतके का बरं दुःखी दिसत आहात तुम्ही? तेव्हा सुनीलरावांनी घडलेला सगळा प्रकार मंगलताईंना सांगितला. हे ऐकून मंगलताईंना धक्काच बसला. त्या म्हणाल्या, मी तर सुनबाईला प्रत्येक कामात मदत करते, तरीही तिला आपला त्रास होतोय. मग काय करायचं? परत गावाकडे जायचं का? त्यावर सुनीलराव म्हणाले, मंगल, अगं आपल्याला म्हातारपण एकट्यात घालवायचं नाही. आपण आज इथून गेलो तर ते परत आपल्याला बघायलाही येणार नाहीत. असे म्हणत ते विचारात पडले आणि पुढे म्हणाले, मी या समस्येवर नक्की काहीतरी उपाय काढतो, जेणेकरून आपल्यालाही गावाकडे जावं लागणार नाही आणि सुनबाईला सुद्धा माहेरी जाणार नाही. दुसऱ्या दिवशी सुनीलराव सकाळीच कुठेतरी गेले आणि 2 माणसांना सोबत घेऊन घरी आले. त्यांनी त्या माणसांना संपूर्ण घर दाखवले. हे सर्व शीतल शांतपणे पाहत होती.
रोहन घरी आल्यावर तिने त्याला सांगितले, अहो बाबा आज कोणाला तरी घरी घेऊन आले होते आणि त्यांना पूर्ण घर दाखवत होते. त्यावर रोहन म्हणाला, असेल बाबांच्या ओळखीचे कोणी. इतक्यात सुनीलराव घरी आले. रोहनने विचारले, बाबा सकाळी तुम्ही कोण लोकांना घेऊन आला होता. सुनीलराव म्हणाले, सगळं सांगेन पण त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. रोहन म्हणाला, कसलं सरप्राईज बाबा. तेव्हा बाबा म्हणाले, रोहन शीतल तुम्ही दोघे माझ्यासोबत चला. शीतलने शौर्याचा हात धरला तेव्हा मंगलताई म्हणाल्या, शौर्य माझ्याजवळ राहू दे. शीतलने शौर्याला सासूबाईजवळ सोडले आणि ती व रोहन बाबांच्या मागे निघाले. सुनीलरावांनी दोघांना गाडीत बसवले आणि ड्रायव्हरला म्हणाले, सकाळी जिथे गेलो होतो तिथे चला. गाडी गर्दीच्या भागात जाऊन थांबली. ड्रायव्हरने गाडी पार्किंगमध्ये लावली. सुनीलराव म्हणाले, चला उतरा, तुमचा सरप्राईज जवळ आहे. सर्वजण चालत एका इमारतीसमोर आले. आत जाऊन पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. सुनीलरावांनी त्या घराची चावी शीतलच्या हातात दिली आणि म्हणाले, सुनबाई आजपासून हे तुमचं नवीन घर आहे. तुम्हाला आमच्यासोबत राहायला त्रास होत आहे ना, म्हणून आजपासून तुम्ही इथे राहायचं. हे ऐकून शीतलला धक्काच बसला. तिने रोहनकडे पाहिले. रोहन म्हणाला, पण बाबा आपलं इतकं मोठं घर असताना आम्ही एवढ्याशा घरात का राहायचं. त्यावर सुनीलराव म्हणाले, कारण तुझ्या बायकोला आमच्यासोबत राहायचं नाही आणि ते घर माझं आहे. त्यामुळे आम्ही ते घर विकून गावाकडे जाणार आहोत. तुम्हाला आमचा त्रास होत असेल तर आजपासून खुशाल इथे मजेत राहा. 1 महिन्याचं भाडं मी आधीच भरून ठेवलं आहे. आता तुम्हाला जसं राहायचंय तसं राहा, कोणीच काही बोलणार नाही. असे म्हणून सुनीलराव तेथून निघून गेले. शीतलने एकदा घराकडे पाहिले तर फक्त एक हॉल आणि किचन एवढंच ते घर होते. ती विचार करू लागली, कुठे एवढा मोठा बंगला आणि कुठं हे छोटंसं घर. ते बारीक तोंड करून रोहनकडे पाहू लागली. त्यावर रोहन म्हणाला, आई बाबांना गावाकडे पाठवायचं होतं ना तुला, आता तूच राहा या खुराड्यात. शीतल उसनं भाव तोंडावर आणून म्हणाली, हो हो राहीन मी इथे. त्या नरकात राहण्यापेक्षा इथे कितीतरी चांगलंच आहे. इथे कोणाचा धाक तरी नाही राहायला मला. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून दोघांनाही फार गरम होत होतं. शीतल विचार करू लागली, कुठे माझे एसी रूम आणि कुठे हा डुकडुक करणारा पंखा, कुठे तो टुमदार बंगला आणि कुठे ही भाड्याची खोली. संध्याकाळ झाली. दोघांनी जेवण केलं. जेवण करून रोहन अंगावर शाल घेऊन झोपी गेला. पण शीतलला मात्र झोप येत नव्हती. मच्छर तिला सतत डसत होते. अरे देवा, किती मच्छर आहेत इथे. आईबाबांना काय गरज होती आपल्याला इथे पाठवायची, असे ती कुरकुरली. तेव्हा रोहन म्हणाला, तुलाच हौस होती ना एकटी राहायची, मग राहा आता एकटी. जखमेवर मीठ चोळायचं काम करू नकोस, गपचूप झोप. थोड्याच वेळात रोहन झोपून गेला. पण शीतलला काही केलं झोप येईना. ती विचार करू लागली, आई सगळ्या कामात मदत करतात, कधीच निवांत बसत नाहीत, शौर्यालाही सांभाळतात. बाबा कधीच काही बोलत नाहीत. आजपर्यंत माझ्या प्रत्येक निर्णयात त्यांनी मला साथ दिली, तरी मी त्यांच्याबद्दल असा विचार का केला. असे विचार करतच ती झोपून गेली. सकाळी उठून ती रोहनला म्हणाली, आपण आज घरी जाऊया. रोहन म्हणाला, कशाला. ते घर आता आईबाबांच्या नावावर आहे. ते आपल्याला परत येऊ देतील असं वाटत नाही. त्यावर शीतल म्हणाले, तुम्ही चला ना, फक्त मला माझी चूक कळली आहे. मी खूप चुकीचं वागले. मी त्यांची माफी मागेन, त्यांच्या पाया पडेन, पण मी त्या नरकात राहू शकत नाही. त्यावर रोहन म्हणाला, ठीक आहे, पण बाबा आता ऐकून घेतील असं मला वाटत नाही. आपण शौर्याला आणायच्या निमित्ताने घरी जाऊया, बघू काय होतंय. दोघे घरी आले तेव्हा सुनीलराव म्हणाले, काय झालं बाळा, कसे काय येणं केलं. रोहन म्हणाला, बाबा शौर्य इथे आहे ना, त्याला घ्यायला आलो तेवढ्यात. शीतल म्हणाली, खोटं बोलू नका बाबा, आम्ही शौर्याला घ्यायला आलो नाही. आणि बघता बघता ती खाली बसून त्यांच्या पाया पडू लागली. बाबा चुकलं माझं, मला माफ करा, पण मला त्या घरात परत पाठवू नका. मी तुमच्या पाया पडते, खरंच माझी मोठी चूक झाली आहे. तुम्ही दोघांनी मला स्वतःच्या मुलीसारखं वागवलं. आईने प्रत्येक कामात मला मदत केली. शौर्याला दिवसभर तुम्हीच सांभाळलं, तरी सुद्धा मला तुमचा त्रास होत होता. पण त्या खुराड्यात 1 दिवस राहिल्यावर माझी अक्कल ठिकाणावर आली आहे. म्हणून आईबाबा मी तुम्हा दोघांची मनापासून माफी मागते. असे म्हणत ती पुन्हा त्यांच्या पाया पडली. आम्हाला या घरात राहू द्या, आपण सगळे सोबत राहू. मी कधीच तुम्हाला काही बोलणार नाही, कधीच तुमच्याशी भांडणार नाही.
मला माफ करा असे म्हणत शीतल रडू लागली. तेव्हा सुनीलराव हसत म्हणाले, शीतल बाळा उठ अगं, हे सगळं खरं नव्हतं. तुला समज देण्यासाठी केलेलं हे फक्त एक नाटक होतं. तुला आमचा त्रास होत होता, पण आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे? तुम्ही तिघेच आमचं सर्वस्व आहात आणि जर तुम्हालाच आमचा त्रास होत असेल तर आम्ही कुठे जायचं? म्हणूनच आम्ही हे सगळं केलं. हे ऐकता शीतलच्या डोळ्यात अश्रू आले. रोहन तिला म्हणाला, मग आता तरी नाही म्हणणार ना? तुमच्या आईबाबांना गावाकडे पाठवा, नाहीतर मी माहेरी निघून जाईन. त्यावर शीतल कान धरून म्हणाले, नाही, कधीच नाही. आजपासून मी आईबाबांवर माझ्या आईवडिलांसारखंच प्रेम करेन आणि नेहमी त्यांचा आदर करेन. सुनीलरावांनी मंगलताईकडे समाधानाने पाहिले आणि अशा प्रकारे सुनीलराव व मंगलताई यांचे आपल्या मुलासोबत सुखाने राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.